आपण बऱ्याचदा चेकने व्यवहार करतो किंवा एखाद्याकडून पैसे घेताना चेकने पैसे घेतो आणि चेक बँकेत भरतो। पण समजा हा चेक बाउन्स झाला आणि आपल्याला आपले पैसे मिळाले नाहीत, तर मग मात्र आपण घाबरून जातो आणि आपल्याला प्रश्न पडतो पुढे काय करायचे। तर तुम्ही बऱ्याचदा चेक बाउन्स केस विषयी ऐकलं असेल। तर मग चेक बाउन्सची केस किंवा खटला कसा दाखल करायचा, त्यातून आपल्याला आपले पैसे परत मिळतात का, आणि ज्याने आपल्याला चेक दिला त्याला शिक्षा होते का। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चेक बाउन्सचा खटला कसा दाखल करायचा, यापासून तो खटला कसा चालतो, तो निकाल कसा होतो, याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। नमस्कार, मी ॲडव्होकेट माधुरी चौधरी। तर आपले स्वागत आहे आजच्या माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर समजा आपल्याला एखाद्याने पैसे देण्यासाठी चेक दिला आणि हा चेक ह्या तारखेला लावा, तुम्हाला तुमचे पैसे मिळून जातील असे म्हणला। पण जेव्हा तुम्ही तो चेक बँकेत लावला तेव्हा तो बँकेने तो न वटवता तुम्हाला परत दिला आणि त्याच्याबरोबर तुम्हाला एक रिटर्न मेमो दिला। त्याच्यावर तो चेक का वटला नाही याचे कारण लिहिलेले असते। आता यामध्ये ते कारण हे वेगवेगळ्या प्रकारचे असते, जसे की ज्याने चेक दिला त्या व्यक्तीच्या खात्यात पैसे नसणे, त्याची सही बरोबर नाही किंवा त्याचे बँक खाते चालू नाही, अशा कारणामुळे तो चेक न वटता परत आलेला असतो। आता मग पुढे काय करायचं, तर ज्याने चेक दिलाय त्याला चेक बाउन्सची माहिती द्यायची आणि पैशाची मागणी करायची। पण जर चेक बाउन्स झाल्यापासून 1 महिन्याच्या आत त्या व्यक्तीने तुम्हाला तुमचे पैसे दिले नाहीत, तर तुम्ही त्याला पैसे मागण्यासाठी कायदेशीर नोटीस पाठवू शकता। आता त्या नोटीसमध्ये तुम्ही त्याला 15 दिवसाच्या आत पैशाची मागणी करू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण नोटीस पाठवल्यानंतर कायदेशीर बाबींना सुरुवात होते आणि यामध्ये चेक बाउन्सचा खटला दाखल करण्यासाठी एक कालावधी ठरलेला आहे। त्याच कालावधीमध्ये चेक बाउन्सचा खटला दाखल करावा लागतो। म्हणजे समजा तुम्ही 1 जानेवारीला त्याला नोटीस पाठवली, ती नोटीस 5 जानेवारीला त्या व्यक्तीला मिळाली, तर तिथून पुढे 15 दिवस म्हणजेच 20 जानेवारीपर्यंत तुम्ही तो पैसे देतोय का याची वाट पाहायची। पण जर 20 जानेवारीपर्यंत पैसे दिले नाहीत, तर मग मात्र तुम्ही तिथून पुढे 30 दिवसाच्या आत म्हणजेच 19 फेब्रुवारीच्या आत तुम्हाला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे खटला दाखल करावा लागतो। एकदम सोप्या भाषेत सांगायचे झालं तर तुम्ही पैसे मागण्यासाठी नोटीस पाठवल्यानंतर जर तुम्हाला तुमचे पैसे मिळाले नाही, तर तुम्ही पाठवलेली नोटीस त्या व्यक्तीला मिळाल्यापासून तिथून पुढे 45 दिवसाच्या आत तुम्हाला निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टचे कलम 138 प्रमाणे कोर्टात खटला दाखल करावा लागतो। आता खटला दाखल करताना त्यामध्ये तुम्हाला फिर्यादी केलं जातं आणि ज्याने चेक दिला होता त्याला आरोपी केलं जातं। ह्यामध्ये मग तुम्हाला खटल्यामध्ये तुमचा आणि आरोपीचा व्यवहार काय होता नमूद करावं लागतं। तसेच तुम्हाला चेक कधी कोणत्या तारखेला दिला होता, त्यावेळेस कोणी साक्षीदार होतं का, तुम्ही तो चेक कधी कोणत्या बँकेत लावला, त्याचा रिटर्न मेमो तुम्हाला कधी मिळाला, तुम्ही आरोपीला नोटीस कधी पाठवली, ती नोटीस आरोपीला कधी मिळाली, या सर्व बाबी नमूद कराव्या लागतात। आणि आरोपीने तुमची नोटीस मिळूनही तुम्हाला तुमचे कायदेशीर देणे असलेली रक्कम दिली नाही, त्यामुळे त्या आरोपीकडून तुमची रक्कम तुम्हाला व्याजासकट परत मिळवून देऊन न्याय द्यावा, अशी विनंती करून खटला कोर्टात दाखल करावा लागतो। आता त्यानंतर कोर्टात खटला दाखल झाल्यानंतर फिर्यादीच्या वकिलांना कोर्टात युक्तिवाद करून दाखल केलेला खटला हा लिमिटेशनमध्ये आहे हे सांगावे लागते। म्हणजे खटला हा त्या आरोपीला नोटीस गेल्यापासून 15 दिवस वाट पाहून पैसे न मिळाल्याने 30 दिवसाच्या आत खटला दाखल केलेला आहे हे कोर्टाला सांगावं लागतं। त्यानंतर कोर्टाकडून त्या आरोपीला समन्स काढलं जातं। त्या समन्समध्ये त्या आरोपीला सांगितलं जातं की या तारखेला कोर्टात हजर राहा। तो समन्स मिळाल्यानंतर आरोपीला कोर्टात हजर राहावं लागतं।
पण जर समन्स मिळूनही तो आरोपी कोर्टात हजर राहिला नाही तर मात्र त्याच्याविरुद्ध वॉरंट काढण्यासाठी विनंती तुम्ही कोर्टात करू शकता. त्यानंतर आरोपी कोर्टात हजर झाल्यानंतर त्याला जामीनदार द्यावा लागतो आणि त्यानंतर खटला सुरू होतो. त्यामध्ये मग फिर्यादीला त्याचा पुरावा देण्याची संधी दिली जाते आणि साक्षीदार असेल तर त्याची साक्ष नोंदवली जाते. त्यानंतर आरोपीच्या वकिलांना साक्षीदाराचा उलट तपास घेण्याची संधी दिली जाते. त्यानंतर फिर्यादीचा पुरावा संपल्यानंतर आरोपीला पुरावा देण्याची संधी दिली जाते आणि आरोपीच्या वतीने दिलेल्या साक्षीदाराची उलट तपास घेण्याची संधी फिर्यादीच्या वकिलांना दिली जाते. आता त्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दरम्यान फिर्यादी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टचे कलम 143A प्रमाणे चेकच्या 20% रक्कम आरोपीने द्यावी असा अर्ज दाखल करू शकतो. त्यानंतर आरोपीचा पुरावा संपल्यानंतर खटला युक्तिवादासाठी ठेवला जातो. त्यानंतर मग फिर्यादी आणि आरोपी यांच्या दोघांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला जातो आणि खटल्याचा निकाल दिला जातो. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे निकाल कसा होतो किंवा आरोपीला शिक्षा होऊ शकते का? तर निकाल हा पुराव्याच्या आधारे दिला जातो. त्यामध्ये जर आरोपी दोषी ठरला तर मग चेकची रक्कम व्याजासह परत देण्याचा आदेश दिला जाऊ शकतो किंवा चेकची दुप्पट रक्कम देण्याचा आदेश सुद्धा केला जाऊ शकतो. त्याचबरोबर 2 वर्षाच्या आत तुरुंगवासाच्या शिक्षेची सुद्धा तरतूद आहे. तर अशा पद्धतीने चेक बाउन्स खटला कोर्टामध्ये चालवला जातो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.